अरे ऋषी, हे काय खातोयस तू? दादा, मला माहिती आहे की मला जास्त निरोगी खायला हवं, पण चिप्स आणि कोल्ड्रिंक्स मला खूप आवडतात. मला समजतंय ऋषी, पण निरोगी अन्न देखील तितकंच चवदार असतं आणि ते आपल्याला ऊर्जा आणि ताकद देतं. मी तुला समजवतो की आहार आपल्यावर कसा परिणाम करतो. मला माहिती आहे की भाज्या आणि फळं खाणं चांगलं आहे, पण निरोगी आणि अस्वस्थ अन्नामध्ये खरोखर काय फरक आहे? छान प्रश्न आहे. चल त्याबद्दल चर्चा करूया आणि मी तुला सांगतो की आहार आपल्याला विविध प्रकारे कसा परिणाम करतो ते. तर अन्न निरोगी किंवा अस्वस्थ कसे बनवते? चल सोप्या भाषेत समजूया. निरोगी आणि अस्वस्थ अन्नांमधला फरक. तर निरोगी अन्नांमध्ये फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि लीन प्रोटीन जसे की चिकन आणि बीन्स समाविष्ट असतात. हे अन्न आपल्याला आवश्यक असलेले जीवनसत्वे, खनिजे आणि पोषण तत्वे प्रदान करते. उदाहरणार्थ सफरचंद आणि पालकासारख्या भाज्या खाणे तुमच्या शरीराला मजबूत बनवते आणि रोगांपासून संरक्षण करते. आता अस्वस्थ अन्नामध्ये जास्त साखर, चरबी आणि मीठ असते, जसे की चिप्स, मिठाई आणि सोडा. या अन्नांमुळे वजन वाढू शकते, थकवा येऊ शकतो आणि हृदयविकारासारख्या रोगांच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ सोडा पिणे तुमच्या साखरेचे प्रमाण वाढवू शकते, जे ऊर्जा वाढवते. नंतर ती कमी होऊन थकवा येऊ शकतो. संतुलनाचे महत्त्व. संतुलित आहार घेणे म्हणजे विविध अन्न गटांमधून विविध अन्नांचा समावेश करणे. एक निरोगी जेवण म्हणजे भाज्या, धान्य आणि प्रोटीनचा समावेश. उदाहरणार्थ एक संतुलित प्लेटमध्ये तांदूळ, ग्रिल केलेले चिकन आणि एक साइड सॅलड असू शकते. पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाणी पिणे तुमच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे पचन क्रिया करण्यात मदत करते, त्वचा निरोगी ठेवते आणि ऊर्जा प्रदान करते. उदाहरणार्थ सोड्याऐवजी पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तुमचे शरीर तुम्हाला धन्यवाद देईल. आहार का महत्त्वाचा आहे? तुमची ऊर्जा वाढवते. निरोगी अन्न आपल्याला दररोजच्या क्रियांसाठी आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करते. तुमच्या वाढीस मदत करते. योग्य पोषणामुळे मुलं मजबूत आणि निरोगी वाढतात. तुम्हाला निरोगी आणि मजबूत ठेवते. संतुलित आहार तुम्हाला आजारापासून आणि रोगापासून वाचवण्यास मदत करतो. निरोगी आहार घेऊन तुम्ही जास्त ऊर्जावान, मजबूत आणि निरोगी राहू शकता. धन्यवाद दादा. मला आनंद आहे की तू समजवलंस की आहार तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो. मी नक्कीच अधिक फळं आणि भाज्या खायला सुरुवात करेन आणि सोडाऐवजी पाणी पिईन. खूप छान. अशा आहाराची आजपासूनच सुरुवात कर. येस.